समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना त्या ठिकाणी बचाव केला आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकार प्रकाश राणा शेंडेंना नाही, मुळीच नाही, कारण त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे पत्र वाटून देणार नाही आणि तुम्हाला आम्ही येऊ देणार नाही, अशा प्रकारचं त्यांना मज्जाव केल्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाची झाली, वातावरण तंग त्या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर काही वेळांनी आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं की प्रकाश राणा शेंडेंनी काही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही आहे, त्यांचा उलट मराठा समाजाला आरक्षण द्यायला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. फक्त 50% वरचं जे आहे ते त्यांनी आरक्षण द्यायला पाठिंबा दिलेला आहे. हे जरांगींची मागणी जी आहे की ओबीसीचे 57 लाख रुपयाचे दाखले देऊन संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो कार्यक्रम जो आहे, ही मागणी तिला विरोध केलेला आहे आणि म्हणून तिला तर तो विरोध आमचा कायम राहणार आहे. आज ये काल आणि उद्याही तो राहणार आहे. आणि कालचा हा प्रकार मी काल प्रेसमध्ये मीडियामध्ये सांगितलेला आहे की हे सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घडत आहे. इतकं मराठवाड्यामध्ये हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा हा त्या ठिकाणी पेटलेला असताना सांगली मात्र शांत होती. पण यावेळी मात्र आता उघडपणा या ठिकाणी इशारा आणि धमक्या देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही भुजबळांनी माघार घेतली आहे निवडणुकीतून, तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये आणि जर तुम्ही या निवडणुकीतून माघार नाही घेतली तर जो चपलेचा हार माझ्या गाडीला घातलेला आहे तो चपलेचा हार मला घालण्यात येईल, मला काळं फासण्यात येईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी माझ्या गाडीवरती शाई फेकलेली आहे. इशाऱ्याचं धमकीचं पत्रही त्या ठिकाणी दिलेलं आहे, चपलेचा हार या ठिकाणी आहे. म्हणजे हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. निवडणूक जी आहे ती मुक्त वातावरण झाली पाहिजे, लोकशाही आहे, कुणाला कुणाचाही मतं मागायचा अधिकार आहे. ज्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी त्या खर्चिकच्या मराठा समाज कार्यकर्ते सांगितले किंवा या संविधानानं प्रकाश राणा शेंडेंना सगळ्या समाजाला मतं मागण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी सांगितले की हे संविधान आम्हाला मुळीच मान्य नाही आहे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हे संविधान मान्य होणार नसेल तो पुढं हा देश चालणार आहे कसं काय. आणि सांगलीमधलं मराठा ओबीसी हा कधीच नव्हता, इतकं सलोख्याचं वातावरण होतं. पण या अशा घटनेमुळं विनाकारण सांगली जिल्ह्याचं वातावरण जे आहे सामाजिक समतोल बिघडत चाललेलं आहे. माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना मराठा समाजाच्या की आपण ही निवडणूक शांततेत आपण पार पाडूया. यापूर्वी कधी असं घडलेलं आहे. आमची मुळीच इच्छा कुठलाही वाद करण्याची आमची मुळीच इच्छा नाही आहे. निश्चित लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडणूक लढतोय, आम्हाला मतं मागण्याचा अधिकार आहे, आम्ही कुठल्याही समाजाला मतं मागू शकतो. यावेळी आमचे वडील शिवाजी बापू शेंडे यांनी या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे. त्यावेळी असा काही विषय कधी झाला नव्हता. त्यावेळी अण्णासाहेब बेंगरेंनी या ठिकाणी निवडणूक लढली, त्यावेळी पण असलं काय नव्हतं. मी स्वतः जतमध्ये निवडणूक लढली आणि त्यावेळी सुद्धा मराठा ओबीसी असं मुळीच काही असा वाद नव्हता. ह्याच वेळी हा वाद या ठिकाणी का उकरून काढला जात आहे हा माझा प्रश्न आंदोलन करताना आहे. या सगळ्या घटनेचा मी निषेध करणार आहे आणि त्याचप्रमाणे याची चौकशी जी आहे निवडणूक आयोगाला याची मी तक्रार करणार आहे. पोलिसात सुद्धा याची तक्रार मी करणार आहे. आता सकाळी माझा ड्रायव्हर कुठे येतो कोळेकर ड्रायव्हर सकाळी आता ज्यावेळी आला त्यावेळी त्याने मला सांगितले की असं खाली गाडीला हे झालेलं आहे आणि रात्री 1:30 वाजता या ठिकाणी मी या ठिकाणी आलो आणि त्यानंतर सकाळी आता बघतो तर असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. आता CCTV फुटेज आम्ही चेक करत आहे किंवा हॉटेलचे CCTV कॅमेरा आहे तिथं, त्याच्यामध्ये काय आता कोण आहे ते बघूया. आणि नक्कीच ही घटना जी आहे ही निंदनीय आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी ओबीसी आणि धनगर समाज जो आहे तो हे अशा घटनामुळे सहन करणार नाही. आणि माझी विनंती आहे सर्व समाज घटकांना की आपण ही निवडणूक जी आहे या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा हा महाराष्ट्र आहे, वसंतदादा पाटलांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे त्या घटनांना आम्ही मुळीच भीक घालणार नाही. आणि कुणाला असं वाटत असेल असा इशारा दिल्यामुळे प्रकाश राणा शेंडे इथून पळून जातील, पण ते त्या वर्गांना फोल ठरतील. आम्ही मुळीच पळून जाणार नाही आहे. आम्ही या ठिकाणी ठामपणे या ठिकाणी उभा राहून ही निवडणूक आम्ही लढणार आहे. हॉटेलला CCTV आहेत का? हॉटेलला भेट म्हटलं CCTV आहेत आम्ही आता चेक करतो CCTV. तुमचं नाव काशीनाथ कोळेकर माझं नाव आहे. मी घराकडून येत असताना मी सहज बघितलं गाडीवर चप्पल ठेवल्या का रात्री गाडी 1:30 वाजता लावून गेलो होतो. सकाळी 7-8 वाजता मी इकडे गेलो. येत असताना बघितलं चप्पल ठेवलेलं दिसलं. चप्पल कोणी ठेवलं म्हणून बघितलं
तर गाडी लावली माहिती टू व्हीलर आणि इथे येऊन बघली तर चपलीचा हार बांधला आणि इथं नोटीस लावली आणि काळीची आहे वाटलेली होती. मग हे सगळं बघून मी अण्णाशनी फोन केला, असं असं झालं म्हणून सांगितलं आणि वरती जाऊन बोललो अण्णाशनी. तर अण्णाने म्हणले थांब मी आवडतो, खाली जाऊया बघूया. नक्कीच आपण त्यामध्ये सांगा तुम्ही रात्री किती वाजता आला, त्यावेळी इथे गाडी लावली होती, काय काय